ब्रेकनंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। ठाणे शहरात क्लस्टर योजना राबवण्यासाठी क्लस्टर विकास कंपनीला ठाणे महानगरपालिकेकडून सर्वाधिकार देण्यात आलेले आहेत। त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज मोर्चा काढण्यात येतोय। 3 हात नका ते कशिश पार्क इथल्या क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यालय असा हा मोर्चा काढला जाणार आहे। खासगी कंपनीला ठाणे शहरातील विकास कामांची धोरणे ठरवण्याचा अधिकार अप्रत्यक्ष देण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केलेला आहे। क्लस्टर डेव्हलपमेंट बाबत कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार कंपनीला देण्यात येणार असून त्यामुळेच महासभेचे अधिकार संपुष्टात येऊन सर्वच लोकप्रतिनिधींचे अवमूल्यन होणार असल्याचा देखील आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाने केलेला आहे। याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत अजित मांढरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। अजित, काय अधिकची अपडेट याबद्दल? आपण पाहू शकतो ठाण्यात पवारांच्या राष्ट्रवादीकडून मोर्चा काढण्यात आलेला आहे। ठाण्यातील क्लस्टर योजनेविरोधात हा मोर्चा आहे। दरम्यान मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यामध्ये सामील झालेले आहे। ठाण्यातील क्लस्टर योजनेविरोधात मोर्चा काढण्यात आलेला आहे। ठाण्यातल्या विविध भागातील जे कार्यकर्ते विशेष करून जे क्लस्टर बाधित आहेत ते देखील या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत। मोठ्या संख्येने 3 नाक्यापासून ते जो कशिश पार्क या ठिकाणी जे क्लस्टर जे त्यांचं कार्यालय आहे त्या कार्यालयापर्यंत ते सगळे मोर्चेकरी जाणार आहेत आणि तिकडे जाब विचारणार आहेत। नेमकं तुमचे आरोप काय आहेत? त्याच्या रीतीनं क्लस्टर योजना आपण जे म्हणतो की नियोजन शून्य आहे, 12 एसएस आहे, लोकांची फसवणूक होते, नेमकं आपलं म्हणणं काय? या पद्धतीचं या महानगरपालिकेची या क्लस्टरची आकृती ती अत्यंत धोकादायक सुविधांचा पुरतच नाहीये। पाण्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न, खूप साऱ्या गोष्टी आहेत। ड्रेनेज नीट करू शकत नाही आणि 12चा एफएसआय देऊन ठाणे महानगरपालिका 20% लोक आता जेवढे असतील म्हणजे त्या क्लस्टरमध्ये 20%च लोकांसाठी एक कंपनी आहे, या कंपनीला स्वतंत्र अधिकार दिले जाणार आहेत। सगळे त्यांनी ठरवायचं कुठली इमारत क्लस्टरमध्ये जाईल कुठली राहील। तेच सांगतोय, त्या कंपनीला जे अधिकार दिलेत त्या अधिकारातून 80% फायदा त्या कंपनीला होईल असं केलेलं आहे। जवळजवळ 3900 स्क्वेअर फीट 3900 एकरमध्ये हा प्रोजेक्ट होणार आहे। 3900 एकरमध्ये जी लोकसंख्या ठाण्यातली 20% ती 80 पटीने वाढणार आहे। हा सगळा आणि सगळा बऱ्याच ठिकाणी क्लस्टरमध्ये लोक जात आहेत। त्यांचं म्हणणं आहे की क्लस्टर योजना होते, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत बोलतायत की क्लस्टर योजना लोकांना आवडते, काही इमारती देखील तयार झालेल्या आहेत। मग आम्हाला